42 धावांचं आव्हान आहे. पनवेल संघासाठी मुळेश्वरवाडी पळायगाजी नवतरुण मित्र मंडळ 42 धावांचा भला मोठा डोंगर उभा केलाय तो अर्णव 11 या संघाने. पाहूया पहिला आकिब मारा करतोय रोहनसाठी आणि सुंदर असा फटका खेळून काढला होता रोहनने. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण होत ते दादू यांच्याकडून. एक धाव मात्र रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या 1 ने पुढे परतते. धावसंख्या होते ती 1. पाहूया पुन्हा बॉलिंग आहे, बॉलिंग आहे. पंचांचा हात वर, चेंडू जातोय, यष्ट्या आदळतोय, चेंडू यष्टीची होतोय फलंदाज, त्रिफळाची 2 पलटतोय तंबूत. पाहूया योगेश यांची जागा भरून काढण्यासाठी आलाय प्रतीक. पाहूया या आउट आहे. पंचांचा निर्णय येतोय. फलंदाज बाद आहे. सुंदर यष्टीरक्षक करताना दिसतोय तो यष्टीरक्षक अर्णव दाभिळ या संघाचा. पाहूया आकिबचे चेंडू काही फलंदाजाला समजत नाहीये. 1 धावर स्थिरावले. धावसंख्या 1. पाहूया आता मात्र इथे 95 घोषित करताच धावसंख्या 1 ने भर होते. धावसंख्या होते ती 2. 42 धावांचं आव्हान आहे ते पनवेल संघाला. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षक अमोल यांच्याकडून सुंदर चेंडू हाताळतोय तो आकिब. पाहूया पुढील चेंडू आणि सुंदर असा चेंडू. 2च धावा आहेत पहिल्या षटकात आणि इथे मात्र ढकलून दिलाय चेंडू. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. पहिल्या षटकाअखेरीस संघाची धावसंख्या आहे ती 3. 1 बाद 3. पाहूया 3. बॉलच नाही. मिनाल मारा करे रोहन साठी. पाहूया आणि नो बॉल. पंच अमोल यांचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 4 होते. पाहूया पुन्हा सुंदर फटका. आपण काही नॉन स्ट्रायकरला लागून बॉल डायव्हर्ट झालाय. चांगला चौकार अडवलेला दिसतोय मला तो. पाहूया दुसरं षटक प्रगतीपथावर सुंदर गोलंदाजी करतोय तो मोनाल. पाहूया मिनाल पुढील चेंडू आणि सुंदर असा फटका रोहन याच्या बॅटीतून येतो. कणकणीत चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 8. 8 धावा. मिनाल पुढील चेंडू रोहन साठी. पाहूया सुंदर फलंदाजी करतोय तो रोहन आणि बॉल आहे वेल बॉल ढकलून दिलाय. चेंडू गेलाय डिक्लेरेशन मध्ये. 1 धाव घोषित. संघाची धावसंख्या होते 3 धाव. 42 धावांचं आव्हान आहे ते परायगाजी संघासमोर. पाहूया पुढील चेंडू आणि ते मात्र नो चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या पुढे सरकते 10 धावा. पाहूया पुढील चेंडू मिनाल यांचा आणि हा नो चेंडू. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 11. 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया आता चेंडू गेलाय डिक्लेरेशन मध्ये. 1 धाव घोषित. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 12. पाहूया 42 धावांचं आव्हान. 12 धावा रोहन आणि ते मात्र फटका. 1 धाव. संघाची धावसंख्या झाली 13 धावा. पुढील चेंडू मिनाल यांचा रोहन साठी आणि ते मात्र
निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटक संपले. 2 षटक अखेरीस 6च्या रन रेटने धावसंख्या झालेली आहे ती 13. जिंकण्यासाठी खूप धावांची गरज आहे. काहीसे चौकार लगावले पाहिजेत ते पन्हाळेकरांच्या संघाने. पाहूया 42 धावांचं आव्हान पुन्हा एकदा. बॉल आहे नितेशचा निर्धाव चेंडू. सुशील, पाहूया सुशील काय करतो तो पन्हाळेकरांच्या संघात. सुशील मारा करतो नितेश आणि इथे मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्रायकरला लागून बॉल डायव्हर्ट झालाय. चौक्याचा बॉल जोडीमध्ये वंटीमध्ये गेलाय. वंटी 1 धाव 14 धावा. पाहूया पुढील चेंडू आणि इथे मात्र सुंदर फटका येतोय. चौकार. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 18 धावा. पाहूया 18. आता चेंडू 1 धाव. संघाची धावसंख्या होती ती 19. 42 धावांचं आव्हान होतं. 19 धावा. पुढील चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण दामोर यांच्याकडनं आणि 1 धाव मात्र रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 20 धावा. पाहूया नितेश सुंदर गोलंदाजी करतोय तो नितेश. अर्णव 11 संघाचा नितेश इथे मात्र डिफेन्स केला आहे. निर्धाव चेंडू सांगता होते आणि इथे मात्र विजय संघ होतोय तो अर्णव 11 दाबे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि उपविजेते संघाचे पुढील सामन्यासाठी हार्दिक अभिनंदन.